नमस्कार, जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम। हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा। पुण्यातील सासवड बोपदेव हे ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेले शहर। या शहराला पांडवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन वारकरी संप्रदाय तसेच नाथ संप्रदायाने हा वारसा लाभलेला आहे। येथील अनेक गावांमध्ये याच्या खुणा, मंदिरे, आख्यायिका, ऐतिहासिक वास्तूंच्या माध्यमातून आपल्याला ठिकठिकाणी दिसून येतात। यापैकी प्रसिद्ध असलेले बोपदेव सासवड येथील हिवरे गाव, या गावात पुरातन शिवमंदिर, हनुमान मंदिर ही पांडवकालीन मंदिरे असल्याचे सांगितले जाते। गावाच्या वेशीवर म्हसोबा देवाचे मंदिर आहे। हे मंदिर देखील पुरातन आहे। पुरंदर किल्ल्यावर म्हसोबाचे देवस्थान आहे आणि जवळच एक सुंदर जलसाठा देखील आहे, ज्याला त्याच्या नावावरून म्हणजे म्हसोबाची टाकी असे म्हणून ओळखले जाते। म्हसोबाला क्षेत्रपाल म्हणजे शेतकरी पूजलेला पालक देवता मानले जाते। त्याला सती आसरा नावाने 7 नदी देवतांचा संरक्षण भाऊ हे देखील मानले जाते। म्हसोबा हे कधीतरी शिवाशी जोडलेले आहे, जे हिंदू संस्कृतीने स्वीकारलेले पूर्व वैदिक देवता असावे। महाराष्ट्रातील म्हसोबा पंथामध्ये म्हसोबा, महिषा, महेशा जे शिवशंकराचे दुसरे नाव आहे, यांची पत्नी जोगुबाई दुर्गा सोबत पूजन केले जाते। म्हसोबा हे एक ग्रामीण देवता आहे, महाराष्ट्रातील एक देवतास। साधारणतः 13व्या शतकापासून म्हसोबाची ठिकठिकाणी स्थापना केल्याचे जाणकार लिहितात। ग्रामदेवता व लोकदेवता म्हणून म्हसोबाचा उल्लेख केला जातो। शेंदूर लावलेले गोल किंवा उभट आकाराचे दगडाचा तांदळा या स्वरूपात तो गावोगावी आढळतो। गावाच्या शिवेवर, शेतावर, बांधावर, गावातील एखाद्या प्रमुख ठिकाणी त्याचे ठाणे असते। या गावाला संरक्षण अशी तटबंदी आहे। अनेक पुरातन वाडे या गावामध्ये आहे। या गावात प्रवेश केल्यावर श्री हनुमंताचे छोटेसे पुरातन मंदिर आहे। हे मंदिर देखील शिवमंदिर बांधलेले आहे त्याच प्रकारातील आहे। येथूनच पुढे गेल्यानंतर भैरवनाथाचे पुरातन मंदिर आहे। याची बांधणी देखील या मंदिरासारखीच आहे। येथे वर्षातून अनेकदा धार्मिक उत्सव होत असतात। पंचक्रोशीतील धार्मिक नित्यनियमाने नमस्कार करण्यासाठी या मंदिरांकडे येत असतात। त्याचप्रमाणे ठराविक दिवसांमध्ये इथे जत्रा देखील भरल्या जातात। येथील मंदिराची माहिती अजूनही दुर्लक्षित असल्याने या मंदिरांबाबत ओळख अद्याप येथील विभागाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी नाही आहे। येथील म्हसोबा मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। येथील बांधकाम दगडामध्ये आहे, भूमी शैलीतील असावे असे वाटते। येथील मूर्ती रेखीव व सुंदर आहेत। तर समस्त देशभक्तांनो, आपल्या या देशातील ऐतिहासिक व धार्मिक हिंदू देवदेवालये पाहण्यासाठी हिवरे या गावाला आपण अवश्य भेट द्या। या स्थानाबद्दल अन्य देशवासियांना देखील माहिती द्या। आपले ऐतिहासिक धार्मिक देवदेवालये, गड किल्ले याची जपणूक आणि सांभाळ याची जबाबदारी आपण सर्वांवर आहे। या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा केरकचरा आपण करू नये। तसेच आपली नावे या मंदिरावर किंवा येथील वास्तूंवर लिहून येथील वास्तू विद्रूप करू नये। येथील वास्तूंची मोडतोड होईल तसेच अवहेलना होईल असे कृत्य आपल्याकडून होणार नाही याची आपण दक्षता घेऊया। जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम। हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा। हा व्हिडिओ आपल्या देशातील ऐतिहासिक, धार्मिक वास्तू आपण सर्वांपर्यंत पोहोचावेत यासाठी बनविला आहे। याच्यामध्ये काही चुका त्रुटी आल्या असतील तर क्षमस्व।
हरी भजनी घेता गोडी, 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 हरी भजनी घेता गोडी. निवारी जन्म मरण गोडी, निवारी जन्म मरण गोडी, निवारी जन्म मरण गोडी, निवारी जन्म मरण गोडी. भजनी घेता गोडी, हरी 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 भजनी घेता गोडी. भावे करिता हरीचे भजन, भावे करिता हरीचे भजन, भावे करिता, भावे करिता, भावे करिता, भावे करिता हरीचे भजन, भावे करिता हरीचे भजन, भावे करिता हरीचे भजन. मना होय समाधान, मना होय समाधान, मना होय समाधान, मना होय समाधान. भजनी घेता गोडी, हरी 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 भजनी घेता गोडी. हरी भजनाची आवडी, हरी भजनाची आवडी. काळ गेला देशोधडी, काळ गेला देशोधडी, काळ गेला देशोधडी, काळ गेला देशोधडी. भजनी घेता गोडी, हरी भजनी घेता गोडी, हरी भजनी घेता गोडी. एका जनार्दनी भजन भजन, एका जनार्दनी भजन भजन, एका जनार्दनी भजन भजन, एका जनार्दनी भजन भजन, एका जनार्दनी एका जनार्दनी भजन भजन,
भजनी पावे समाधान, भजनी पावे समाधान।